डिअर स्टुडंट, बोर्डाच्या पेपरला खूप इम्पॉर्टंट पिरियॉडिक क्लासिफिकेशन वरती ह्या प्रकारचे MCQs हे विचारले जातील की जे खूप इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट आहे द पिरियड विथ इलेक्ट्रॉन इन द शेल्स KLM. ह्या तुमच्या KL आणि M आहे, या तिन्ही याच्यात इलेक्ट्रॉन असणारे कुठला जे आहे तर तुमचा जो थर्ड पिरियड आहे, थर्ड पिरियड मधले जे इलेमेंट्स आहेत त्यांच्या KL आणि M शेल मध्ये काय असतात तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात. सेकंड क्वेश्चन, द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. तुम्हाला सगळ्यांना माहिती 18 की जो इनर्ट गॅसेस आहे त्याची व्हॅलेन्सी ऑलवेज काय असते, 0 असते. त्यानंतर बघा पुढे, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2. व्हॅलेन्सी 2 असणारे तुम्हाला काय पाहिजे, मेटल. मग आता अशी फॅमिली कुठली आहे, तुमचा ग्रुप 2. ग्रुप 2 मध्ये काय असतात तुमचे, व्हॅलेन्सी 2 असते. ग्रुप 2 आणि व्हॅलेन्सी 2. तेच तुम्हाला ग्रुप विचार, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. व्हॅलेन्सी 1 आलं की ग्रुप 1 लिहायचं आणि व्हॅलेन्सी जर 2 आली तर ग्रुप 2 लिहायचं आहे. पुढे द फॅमिली ऑफ नॉन मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. व्हॅलेन्सी 1 कोणाची असते, नॉन मेटलची. सो अशी नॉन मेटल्स कुठले आहे की ज्यांची व्हॅलेन्सी, तर तुम्ही जर विचार केला तर हॅलोजन्स आहे. त्या हॅलोजन्सची व्हॅलेन्सी काय असते, नेहमी 2 असते. द मेटॉलॉइड इन द थर्ड. आणि आता मेटॉलॉइड म्हणजे काय आहे तुमचे, सिलिकॉन अँड बोरॉन. ठीक आहे. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग, हे पण झालं. 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. व्हॅलेन्सी 4 कोणाची आहे, एक कार्बनची आहे आणि दुसरी काय रे, दुसरी लिहा मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे. नॉन मेटल्स, नॉन मेटल्स कुठले आहे, क्लोरीन आहे तुमचा, सल्फर आहे तुमचा, आर्गॉन आहे आणि फॉस्फरस आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने हे MCQs.